नाही काका, हे समजणं गरजेचं आहे. काल वृंदाला आपल्या घराच्या आवारात तिच्या नवऱ्याचा शर्ट सापडला आणि आज तो गायब झाला. तर मला तुम्हाला विचारायचं होतं, कारण तुमचा घरात सगळीकडे वावर असतो, सगळ्या गोष्टींवर नजर असते तुमची, म्हणून मी विचारतोय, तुमच्या नजरेत काही आलंय का? मोहनच्या शर्ट बद्दल सर हरी काकांची का बोलतात? अरे अभि, त्यात मला काय माहित असणार? तू तू मला विचारतोयस म्हणजे तुला असं वाटतंय का तो शर्ट मी चोरून दिला? नाही म्हणजे वृंदा असं काही म्हणाली का? अहो नाही नाही काका, तसं काही नाहीये. काय आहे, संशयास्पदरित्या तो शर्ट गायब झाला. काल होता आणि आज अचानक गायब झालाय. तर तुम्हाला काही संशयास्पद आढळलं का असं विचारायचं मला. कोणी अनोळखी व्यक्ती वगैरे बंगल्याच्या आसपास दिसली का? मी तुमच्यावर संशय घेत नाहीये काका, तुमच्याकडून काही क्लू मिळतोय का हे समजण्याचा प्रयत्न करतोय. नाही, मला माहित नाही. वृंदा आली वाटतं. काय गे पोये पुरी, तू साहेबांकडे माझी तक्रार केलीस? अहो मी तू शर्ट चोरला? नाही अगं 40 वर्ष झाली मला या घरात. आजपर्यंत कोणी माझ्याविषयी असं काही बोललं नाही, कोणी तक्रार केली नाही, कोणी माझ्यावरती बोट ठेवलं नाही. आणि तू तू काल आलेली पोरगी तू तू माझ्यावरती असा आरोप ठेवतेस? अहो काका, आरोप नाही केला तिने कशावर. काका ऐका माझं, तिने काही तुमची तक्रार केलेली नाहीये. हे काय करताय काका? अहो काका, हे काय करताय? आज आज हे सगळं संपवूनच टाकतो. आता घुसवूनच टाकतो, घुसवून टाकतो आम्ही आणि संपवून टाकतो सगळं. चाकू आठव आधी. हा चाकू घे, हा चाकू घे, मारून टाक, घुसवून टाक, मला घुसवून टाक माझ्या पोटात. ते पण असले आरोप सर घुसवून टाक माझ्या पोटात आणि आणि खूपच माझ्या पोटात मारून टाक मला, मारून टाक मला, मारून टाक. काय वेड्यासारखं करताय हे? काय वागताय असं? तुम्हाला आम्ही घरातलं मानतो म्हणून त्याच हक्काने मी तुम्हाला विचारलं, तुम्ही हे काय करताय? वेगळाच काहीतरी अर्थ काढताय. हे घ्या, तसं काही म्हणायचं नव्हतं तुम्हाला. एवढं काही झालेलं नाहीये, प्लीज. ए पोरी, पाया पडतो काय तुझ्या. करताय हे? मला मला त्या शर्टाचं काही माहित नाही. तो कोणी नेला, कुठे नेला, कसा नेला, मला काही माहित नाही. पाया पडतो तुझ्या. काका, एवढं काही झालेलं नाहीये. तुम्ही आता नका विचार करू या गोष्टीचा. हा, ठीक आहे काका, तुम्ही सोडा तो विषय. काका जाऊ दे, काही विचार करू नका. या तुम्ही. सर हे त्यांचं वागणं असं मनावर घेऊ नकोस. काय एवढी वर्ष काम करतात ते, मी विचारलं त्याचा त्यांनी वेगळाच अर्थ काढला आणि हर्ट झाले ते. घाबरू नको. हा, काही एवढं सिरियस नाही आहे ते. फक्त या शर्टचं कोडं काही सुटत नाहीये. काल होता, आज गायब झालाय. तो शर्ट कोणीतरी तिथून हलवलाय ही शक्यता जास्त आहे. तुला काय वाटतंय? हॅलो, मी विचारतोय तुला काय वाटतंय हे शर्ट बद्दल? सर काय ग वृंदा? अरे किती वेळ लागतोय?
अजून कशी आली नाही? काय झालंय? काय झालंय? इतका का वेळ लागला? अभि सर काही म्हणालेत का? शर्ट कुठे आहे? कुठे गायब झालाय? त्यांचा याच्याशी काही संबंध आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं, तू त्यांना जे विचारायला गेली होतीस त्याचं उत्तर मिळालं की नाही? काय ग? काय झालंय? एवढा वेळ का लागला? वृंदा, काय झालंय? काय एवढी घाबरलीस? चालू हरी काका, त्यांचं काय? हरी काकांनी माझ्यासमोर चाकू धरला ग. काय चाकू? हे सगळं भयानक आहे वृंदा. अगं साधा शर्ट गायब झाला तर त्यांनी एवढी चौकशी केली आणि पुढे काय होणार आहे मग? आणि तुला अभिमन्यू सरांच्या अपघातापर्यंत पोहोचायचे, त्यात किती खोलवर जावं लागणार, कुणाकुणाच्या नजरेत यावं लागेल, याचा अंदाज आहे तुला? शक्य आहे की नाही माहिती नाही शालू, पण मोहन हे गणित सोडवायचं असेल तर हा धागा सोडून चालणार नाही शालू. मला माझ्या मोहन पर्यंत पोहोचायचं असेल तर आधी त्याच्यापर्यंत जाणारा धागा शोधावा लागेल. मोहन हे गणित सोडवायचं असेल तर आधी अभिमन्यू किर्लोस्करांपर्यंत पोहोचावं लागेल. त्यासाठी आधी काहीही झालं तरी अभिमन्यू किर्लोस्करांची माहिती काढावी लागेल.